एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप पोहे घ्यायचे, त्याच कपाने अर्धा कप रवा आणि पाव कप बेसन पीठ घ्यायचं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, थोडासा हिंग, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालायची, पाव कप दही घालायचं आणि अर्धा कप पाणी घालून याला छान असं बारीक वाटून घ्यायचं। हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये 1 पळी तेल घालायचं, पाव चमचा हळद घालून छान असं मिक्स करायचं। यावरती झाकण ठेवून हे 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं। यामध्ये आता 1 इनोचं पाऊच घालायचं, थोडंसं पाणी टाकून याला छान असं मिक्स करायचं। एका कुकरच्या डब्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये सर्व मिश्रण घालून घ्यायचं, थोडंसं टॅप करायचं, वरतून लाल मिरची पावडर घालायची सजावटीसाठी। कढईमध्ये पाणी उकळत ठेवायचं आणि त्यामध्ये हा डबा ठेवून 20 मिनिटांसाठी याला स्टीम करून घ्यायचं। ढोकळा थंड झाला की डब्यामधून काढून घ्यायचा। हा ढोकळा तुम्ही असाच खाऊ शकता किंवा यावरती तडका मारून सुद्धा खाऊ शकतात। अतिशय हेल्दी नाश्ता बनून तयार आहे। बाय बाय।